मोबाईलचे दुष्परिणाम, मोबाईलमुळे कसे दुष्परिणाम होतात हे आम्ही मूक अभिनयाद्वारे सादर करीत आहोत। आणि यामध्ये अभ्यासक्रमाचं ध्येय आहे सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण मुलांमध्ये व्हावी। आणि CG4 हे आम्ही क्षेत्र निवडले आहे आणि हे ध्येय आम्ही त्याच्यातून या कृतीतून दाखवत आहोत। तर मूक अभिनय, मोबाईलचे दुष्परिणाम। विद्यार्थी आहे आणि तो मोबाईलमध्ये बघून सारखं गेम खेळत आहे। मोबाईल गेममुळे तो आक्रमक बनलेला आहे। मोबाईल त्याच्या आईने हिसकून घेतल्यामुळे तो आक्रमक बनलेला आहे। असंख्य मुलांना मोबाईलचा गेम खेळण्याचा वेळ असतं आणि त्यामुळे मुलं मोबाईल जर त्याच्या हातून हिसकावून घेतला तर आक्रमक बनतात आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम आता दिसून येत आहे। आजकाल मुलांना जेवण चारताना त्याच्या हाती मोबाईल देतात आणि आई मुलाला जेवण चारत राहते। आता आपण शिकलेलो आहोत या ट्रेनिंगमधून की 85% विकास हा मुलाचा 6व्या वर्षापर्यंत होत असतो आणि त्यामध्ये त्या मुलाचं लक्ष नुसतं मोबाईलमध्ये असल्यामुळे त्यांनी जे जेवण त्याला दिलेलं आहे ते त्याच्या अंगी लागत नाही आणि त्याच्या शारीरिक वाढीवर परिणाम दिसून येतो। मोबाईल न दिल्यामुळे तो घरच्या लोकांना कसा त्रास देतो, कसा दुःखी राहतो। मोबाईल बरेचसे मुलं घेऊन मागतात आणि न दिल्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो। तर शिक्षकांनी नेहमी जर सांगत राहिले मोबाईलचे दुष्परिणाम उदाहरणाद्वारे कृती करून जर दाखवले तर त्याच्या मुलावर काही प्रमाणात पेक्षा म्हणजे आईवडिलांपेक्षा शिक्षकांनी जर सांगितलं तर ती मुलं आईवडिलांपेक्षाही शिक्षकांचं ऐकतात। तरी मोबाईल न दिल्यामुळे त्याची अवस्था होती। हा सिंगल बेंच के मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास कर, तर तो अभ्यास करून मोबाईलचा चांगल्यासाठी फक्त वापर केला आणि पुस्तकाचाच आधार घेऊन तो अभ्यास करू लागला तर जीवनात यशस्वी होतो। त्याला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तो मोबाईलवरून सर्च करून बघेल आणि जो आपला अभ्यास आहे, ज्या अडचणी आहेत तो दुरुस्त करेल आणि मोबाईलद्वारे पण आपण चांगल्या गोष्टी घेऊ शकतो।